शारंग चषक फुटबॉल स्पर्धेत आज सायंकाळच्या सत्रात झुंजार क्लब विरुद्ध पीटीएम यांच्यात सामना झाला. या सामन्यात पीटीएमनं सुरुवातीपासूनच वेगवान खेळ केला. पीटीएमच्या प्रथमेश हेरेकर, ओंकार पाटील, निवृत्ती पवणोजी यांनी खोलवर चढाया केल्या, परंतु त्यांना गोल नोंदवता आला नाही. 17व्या मिनिटाला पीटीएमच्या ऋषिकेश मेथे पाटील यानं फ्री किकवर गोल करून 1-0 अशी आघाडी मिळवली. त्यानंतर 38व्या मिनिटाला पीटीएमच्या यश कांबळेनं मैदानी गोल करून ही आघाडी 2-0 अशी केली. गोलची परतफेड करण्यासाठी झुंजार क्लबकडून चढाया होत राहिल्या, परंतु पीटीएमच्या बचावफळीपुढं त्यांचा टिकाव लागला नाही. मध्यंतरापर्यंत सामना 2-0 असा राहिला. त्यानंतर उत्तरार्धातही पीटीएमनं चढाया सुरूच ठेवल्या. 50व्या मिनिटाला यश कांबळेनं वैयक्तिक दुसरा तर संघासाठी तिसरा गोल करून संघाला 3-0 अशी आघाडी मिळवून दिली. सामना संपण्यास 2 मिनिटं बाकी असताना पीटीएमच्या यश कांबळेनं 58व्या मिनिटाला गोल करून हॅट्रिक साधली आणि संघाचा चौथा गोल नोंदवला. झुंजार क्लबच्या समर्थ नाळे, सुजित राजगोपाल, हर्षल चौगुले यांनी गोलसाठी प्रयत्न केले, परंतु झुंजार क्लबची गोलची पाटी अखेरपर्यंत कोरीच राहिली. पीटीएमनं हा सामना 4-0 असा एकतर्फी जिंकला. पीटीएमचा यश कांबळे सामनावीर ठरला. उद्या सकाळी 7 वाजता दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ, त्यानंतर सकाळी 9 वाजता सम्राटनगर स्पोर्ट्स विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम यांच्यात, तर सायंकाळी 4 वाजता खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यात सामना खेळवला जाणार आहे.